म्हणजे आम्ही असंच आम्ही फोनवर असंच बोलायचो. कुठून तरी विषय आला, माहित नाही काय विषय होता, मला माहित नाही. पण मी बोललो मग तूच कर ना लग्न माझ्याशी. मग आमचं असं कधी आय लव्ह यू टू वाला नव्हतं, पण ते ग्रॅज्युअली तेव्हाच आमचं असं स्विच झालेलं की इथून आता फ्रेंडशिप पण डायरेक्ट रिलेशनशिप मध्ये. मम्मी विचारायची की तुला माझी मम्मी आवडते चिडवायची मला. दोघांमधून तुला कोण आवडते असं. मम्मी याची खूप मस्ती करायची. तर मी गाडी चालून कुठून तरी घरी येत होतो, तेव्हा मला गाडीत फोन बोलली की मी मम्मीला सांगितलं की आपण लग्न करायचं. मम्मीच्या फोनवरती बोलताय की हिने तुम्हाला काय लग्नाचं सांगितलं का? बोलते हो. बोले कोणाशी करणार आहे लग्न? बोलते तुझ्याशी करणार आहे. मग माझा एकदम असं हे झालं की बरं झालं बाई सांगितलं, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. यश रडला लग्न तो म्हणजे थोडासा रडायला आला होता, पण त्यांनी माझे अश्रू बघून मग त्यांनी मला हसवायला चालू केलं. म्हणजे मी तिकडे हार घालते आणि तो तिथे नाचतोय मला हसवायला. यशला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? यशला सर्वात जास्त लोक नसल्याची आजूबाजूला. यशचा ऑन कॅम आणि ऑफ कॅम स्वभावात काय फरक आहे? 0%. उलट ऑफ कॅमेरा तो जास्त मस्तीखोर आहे, जास्त तो असा एकदम हे आहे एन्थू. नमस्कार, मी मयुरी उंबासे आणि व्हॅलेंटाईन वाइब्स या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण हे प्रेम पाहून सिंगल लोकही यांच्या प्रेमात पडतील, कारण त्यांची वाइब्सच काही और आहे. ज्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा तुफान पाऊस पडलाय, तीच वाइब्स घेऊन आज ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. ते म्हणजे वाइब्स विथ यशी. खूप खूप स्वागत आहे तुमचं ABP माझाच्या या शोमध्ये. थँक्यू सो मच. कसं वाटतं बोलवल्याबद्दल पण खूप खूप बरं वाटतं. हे बघूनच मला खूप बरं वाटतं. हो यार, खूपच छान वाटतं. एकदम असं व्हॅलेंटाईन कोडेड. सुरुवात करूया आपण आपल्या या खास मुलाखतीसाठी. व्हॅलेंटाईनचा दिवस आहे, प्रेमाचा दिवस आहे. प्रेमाच्या आज आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवात आपली पहिली तिथूनच आहे की यश आणि शिवानी यांची भेट कशी झाली? आमची भेट ऍक्च्युली क्लासेसमध्ये झाली. आम्ही भरपूर व्हिडिओ बनवले त्याच्यावर. आम्ही क्लासमध्ये एकत्र होतो तेव्हा आम्ही असं काय आमचा तेव्हा विचार नव्हता, त्यामुळे एकत्र फ्रेंड्स होतो आम्ही भरपूर टाइम. त्याच्यातून आमचं मग तिथून कन्वर्ट झालं प्रेमात. फ्रेंड्स होतो म्हणजे किती 11वी पासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो, एकाच क्लासेसमध्ये होतो. आणि मग त्याच्यानंतर FY ज्युनियर कॉलेज नाही 13th ना सिनियर कॉलेज. सिनियर कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा एकत्र म्हणजे एकाच बॅचमध्ये होतो, तिथून मग आमची जास्त चांगली फ्रेंडशिप चालू झाली आणि मग तिकडनं हळूहळू ते रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट झालं. किती वर्ष झाली आता रिलेशनला आणि लग्नाला? आम्ही नेहमी विसरतो, पण 11 वर्ष नाही 13 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. आणि आमचं रिलेशन आय थिंक 12 वर्ष 10 प्लस मला एवढं म्हणजे रिलेशनशिप प्लस मॅरेज. कारण स्टार्टच आमचं असं एकदम डायरेक्ट असं प्रपोज करणार आणि तसं नव्हतं झालं. एकदम असं ग्रॅज्युअल, ते आम्हाला कळालंच नाही ट्रान्झिशन कधी झालं फ्रेंडशिप मध्ये याच्यात. ओके, फ्रेंडशिप मध्ये रिलेशनशिप. लग्न किती सालात झालं आणि किती 2 महिन्यांनी होईल. तो तिथून असं तेच सांगितलं. किती वर्ष? 2 महिन्यांनी 2 वर्ष होती. ओके, तुमची लव्ह स्टोरी ऐकण्यात खूपच सगळ्यांना रस आहे. मे बी आधी पण ऐकली असेल, पण ABP माझ्याच्या प्रेक्षकांसाठी नव्याने तुम्ही लव्ह स्टोरी तुमची सांगा की कशी फुलली आणि आता इथपर्यंत आली. तर म्हणजे मी खूप इंट्रोवर्ट होती आणि म्हणजे आधी तर आम्ही एकमेकांना ओळखत होतो फक्त पण एका बॅचमध्ये नव्हतो. पण नंतर जेव्हा मी एका बॅचमध्ये आलो तर हा खूप असा इंटरेस्ट घेत होता, म्हणजे बोलण्यात नाही, मस्ती करण्यात. मस्ती करायचो मी तसं. खूप मस्ती करायचा हा, आणि मुद्दाम काहीतरी खोडी काढायचा, टीचर्सना जाऊन आमचं काहीतरी सांगायचा मी आणि माझ्या फ्रेंड बद्दल, मग मस्तीमध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मग मी कम्फर्टेबल झाली, बिकॉज इंट्रोवर्ट मधून थोडंसं ट्रान्झिशन व्हायला मला वेळ लागला. आणि मग नंतर हळूहळू आम्ही बोलायला लागलो आणि मग एकत्र क्लासच्या नंतर गेम्स खेळणं. आणि हे लोक म्हणजे असं होतं ना की क्लासमध्ये मुलं भरपूर होते आणि मुली आम्ही दोघीच होतो, तर मग हे लोक आम्हाला मुलांच्या गेम्समध्ये इन्व्हॉल्व्ह करायचे. मग क्रिकेट काय खेळतोय आम्ही, मिनी मिलिशच्या असं वेगवेगळे गेम्स वगैरे खेळत होतो. आणि मग नंतर फ्रेंडशिप अशी थोडी आमची जास्त घट्ट झाली. आणि मग आम्ही ह्याच्या घरी वगैरे पण जायचो, ह्याचे मॉम डॅड वगैरे आम्हाला बोलवायचे की या कधीतरी असंच. तर मग असं त्यांच्यासोबत इंटरॅक्शन वाढलं आणि मग असं हळूहळू करत मग ह्यानी एकदा मला डायरेक्ट प्रपोजच केलं. म्हणजे आम्ही आम्ही फोनवर असंच बोलायचो. नंतर टाइमपास क्लास झाला, सगळं झालं की त्यांच्याबद्दल आम्ही गप्पा मारायचो, आम्ही दोघंच फोनवर एकमेकांसोबत.
तर त्याच्यात आम्ही एक दिवस असंच बोलत बसलेलो, रात्री बोलत होतो आणि कुठून तरी विषय आला, माहित नाही काय विषय होता मला माहित नव्हती मला. नाही. पण मी हिला बोललो मग तूच कर ना लग्न माझ्याशी. हा म्हणजे मी हा काहीतरी मस्ती करत होता आणि हा मला असं बोलला की काहीतरी बोलला, हा मला इतकं आता एक्झॅक्ट नाही आठवत की तुझ्याशी कोण लग्न करणार आहे. आणि मग हा बोलला की मग तू कर ना माझ्याशी लग्न डायरेक्ट. आणि मग ते रिएक्शन एका मिनिटाने सिरियस झाली. आणि मग हा मला आधी वाटलं की मस्ती करतो, बिकॉज हा नेहमी अशी मस्ती करत असतो. मी थोडी ऑकवर्ड झाली, नंतर बोलते नाही मी खरं बोलतोय. आणि मग थोडंसं तिथे पॉज झालं, मी बोलली उद्या बोलूया आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी. पण तेव्हा पण आम्ही आमचं असं की आय लव्ह यू टू असं नव्हतं रिलेशनशिप फॉर द मोस्ट टाइम. हा मला वाटतं 1-2 वर्ष तर आम्ही असं केलंच नव्हतं. तुम्ही जेन्झी जेन्झी असून अशी एकदम बॉर्डर लाईन. मग आमचं असं कधी आय लव्ह यू टू वाला नव्हतं. पण ते ग्रॅज्युअली तेव्हाच आमचं असं स्विच झालेलं की इथून आता फ्रेंडशिप पण डायरेक्ट रिलेशनशिप मध्ये, डायरेक्ट लग्नासाठी असं आय लव्ह यू वगैरे. तर म्हणजे रिलेशनशिप मध्ये जेव्हा आम्ही ऑफिशियली आलो असतं ना, असं मुलींचं नाही मला असं प्रपोज केलं असं काहीच नव्हतं. एक्सपेक्टेड नव्हतं ना, की मला माहिती नाही ह्याच्या मनात काय होतं, पण मला एक्सपेक्टेड नव्हतं की हा आज मला असं प्रपोज करणार आहे अचानक. तर मग ते झालं आणि मग हळूहळू असं 1-2 महिन्यानंतर मग असं निघालं की 1-2 महिने पण असं 1-2 महिने पण हळूच आम्ही आय लव्ह यू हा बोलायचा, मी तर नाही बोलायचे. आणि मग नंतर घरी कसं सांग, घरी मी सांगितलं, ज्या दिवशी मी हिला सांगायचं त्या दिवशी मी घरी सांगितलेलं सगळं. की म्हणजे नेहमी जेव्हा बोलायचं तेव्हा सांगायचं. मी नाही आम्ही जनरली बोलायचो, पण माझ्या डोक्यात पण असं नव्हतं की म्हणजे आधीपासूनच ओळख होती आधीपासूनच. आणि सांगून ठेवलेलं नाही तसं नव्हतं सांगितलं मी की असं काहीतरी आहे आमचं. पण जेव्हा आमचं हे बोलणार आहे त्याच्यानंतर मी सांगितलं, मम्मी विचारायची की तुला माझी मम्मी आवडते चिडवायची मला दोघांमधून तुला कोण आवडते असं. मम्मी याची खूप मस्ती करायची, मग ती विचारायची म्हणजे तुम्ही दोघी मैत्रिणींमध्ये. तर मग त्याच्यात मी हळूहळू असं सांगितलं. मग ज्या दिवशी मी हिला बोललो आणि मग आमचा तो कॉल कट झाला, मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी बोललोय शिवानीला, आता बघूया आपण ती काय बोलते. आई बाबांची काय रिएक्शन? त्यांना काही नाही प्रॉब्लेम, त्यांनी बघितलेलं ना हिला. त्यांना आधी असं होतं की ही हो बोलणार आहे का, याला बघूया आपण पहिले काय होतंय काय याचं. आणि तुझ्या घरी? माझ्या घरी मी डायरेक्ट लग्नाच्या आधीच सांगितलं. म्हणजे माझ्या मम्मीला खूप आयडिया होती आणि मी त्यांना हे नव्हतं माहिती की आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत, पण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. मी कधी ह्याला भेटायला जाते तर त्यांना सगळं माहिती होतं. माझ्या मम्मीला तर डाऊट होता, ते आईंना असतं थोडं असते फिलिंग असते. तर ती माझ्या मम्मीला सुरुवातीपासून होती, ते मला नंतर कळालं. पण तिला सगळं माहिती होतं की मी ह्याला कधी भेटते किंवा हा माझ्या घरी पण आलेला, कधी पूजा आहे तर हा यायचा आणि ते सगळं चालू होतं. त्यानंतर लगेच लग्न थोडं थांबून म्हणजे तेव्हा चालू केलं बोलणं. मग त्याच्यानंतर हळूहळू लगेच झालं, पण एकदमच थांबलो असं नाही. आणि मग करिअर वरती थोडं फोकस केलं आणि मग असं वाटलं की हा आता आपण सेटल आहोत आणि आता करू शकतो. तर मग तेव्हा आम्ही विचार केला तर करून टाकू. ते पण असं रॅन्डमच झालं. ते पण खूप रॅन्डम झालेलं आमचं की आता सगळं सॉर्ट झालंय, आपले जॉब्स पण व्यवस्थित आहेत, आपलं सगळं फायनान्शियली आपण बॅकबोन आपला स्ट्रॉंग केलाय. तर मग आता आपण लग्नाचं बोलू शकतो, तू घरी. आणि ही मला आधी वाटलं नव्हतं, हिने सांगितलंय खरं घरी. तर मी गाडी चालून कुठून तरी घरी येत होतो, तेव्हा ही मला गाडीत फोन बोलली की मी मम्मीला सांगितलं की आपण लग्न करायचं. नाही मी याला आधी बोलली की मी सांगू का, काय वाटतं सांगू का. तर ह्याला वाटलं की मी नाही बोलणार. पण मी नंतर ह्याला बोलली की नाही मी खरंच सांगितलंय. मला खोटं वाटलं आणि मग हा बोलला की नाही मला तुझ्या मम्मीशी बोलायचंय. आणि मग माझ्या मम्मीच्या फोनवरती बोलतोय की तुम्हाला काय लग्नाचं सांगितलं का. बोलते हो. बोले कोणाशी करणार आहे लग्न. बोलते तुझ्याशी करणार आहे. मग माझा एकदम असं झालं की बरं झालं बाई सांगितलं, कोणाला काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यानंतर आमच्या लग्नाची तयारी चालू आहे. लगेचच चालू झाली. म्हणजे नेक्स्ट डे पप्पांनी कॉल केला गुरुजींना की कधी मुहूर्त आहे काय आहे. आणि सुरुवात 3 महिन्यात लग्न झालं. मी घरी सांगितलं. असं काही ड्रीमी वेडिंग किंवा असं नाही, कारण आजकालची जसं आपण पाहतो की तुला असं काही होतं का किंवा तुला असं काही होतं का माझं लग्न असंच झालं पाहिजे किंवा तसंच झालं पाहिजे. माझ्या मनात असं होतं की मला असं एकदम बोलतात ना छोटं वेडिंग करायचं. पण मला ड्रीम माझं असं होतं की मला कोकणात करायचंय. पण ते तेव्हा पॉसिबल नाही झालं आणि जमलं नाही आम्हाला. म्हणजे असं खरं सांगायला गेलं तर मग आम्ही विचार केला की जाऊ दे आपण जवळच हे करूया. आणि खूप असं बोलतात ना असं लगेचच झालं. तर मग प्लॅनिंग वगैरे असं प्रॉपर करायला नाही मिळालं आम्हाला. तर मग पण असं होतं का की नाही शिवानी अशीच दिसली पाहिजे किंवा यश असंच दिसला पाहिजे. कारण आजकाल जसं आपण बघतो की नाही अशी ब्राईड असली पाहिजे, नवऱ्याने असंच केलं पाहिजे. यश रडला लग्न तो म्हणजे थोडासा रडायला आला होता. पण त्यांनी माझे अश्रू बघून मग त्यांनी मला हसवायला चालू केलं. म्हणजे मी तिकडे हार घालते आणि तो तिथे नाचतोय मला हसवायला. पण असं काय आमच्या मनात आयुष्यभर हसवायचंय ना. आता नॉर्मल तसं, कारण आमचं रिलेशनच तसं होतं की फ्रेंड्स म्हणून जास्त होतो आम्ही. असं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पेक्षा फ्रेंड्स म्हणून. ऍक्च्युअली तुमच्या म्हणजे जर लग्न रील्स आम्ही सगळे पाहिले लग्नाचे आणि त्यानंतर मग तुम्ही
लग्नानंतरच सोशल मीडिया चालू केलं ना, म्हणजे मग ही कसं कधी सुचलं की नाही आता सोशल मीडिया चालू करायचं आहे? हे हिलाच सुचलं लगेच लग्नाच्या. मला वाटतं किती दिवस झालेले आपल्याला लग्न? म्हणजे 1 महिना पण नव्हता झाला, 15 दिवस झाले होते फक्त, 15-20 दिवस काहीतरी. आणि तो हो म्हणते फक्त. कारण मी अग्री करतोय, मला माहिती आहे बरोबर बोलणार आहे. तर 15-20 दिवसातच, म्हणजे मला आधीपासून इंटरेस्ट होता खूप माझा. आधी स्वतः मी अशी व्हिडिओज वगैरे टाकायची, मला छान फोटोज काढायला आवडायचे. पण मी तेवढी मी जसं बोलली मी इंट्रोवर्ट होती, तर मी तेवढी कॉन्फिडंट नव्हती ऑन कॅमेरा. आणि हा असा होता की हा एकदम कॉन्फिडंट होता, म्हणजे ह्याच्यासमोर कॅमेरा आणा किंवा कुठल्या नवीन लोकांमध्ये पाठवा, हा एकदम कॉन्फिडंट असतो. तर मग मी ह्याला बोलायची आधी पण की आपण असं सुरुवात करूया. आणि मग शेवटी मी ह्याला बोलली की आजपासून आपण करायचंच. आणि एक दिवस आम्ही काही आदल्या दिवशी विचार नाही केलेला की उद्यापासून करायचंय. सकाळी उठलो, मी बोलली आजपासून सुरुवात करायची. तो बोलते मग चल चालू कर. फोन घेतला आणि चालू केला. ओके, म्हणजे रॅन्डमली. आदल्या रात्रीपर्यंत आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं की आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहोत. आता हिने एवढा कॉन्फिडेंटली ते चालू केलं की बोलते आता आपण बोलतोच, म्हणजे तुटक फुटक नॉर्मल. आमच्या मित्रांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं. ते आम्हाला बोलले की नाही तुम्ही करा, तुम्ही चांगलं कराल आणि ह्याची पर्सनॅलिटी आवडेल लोकांना बघायला. तर मग विचार केला चला करूया आपण, सपोर्ट आहे. सुरू कर देते. फर्स्ट व्हिडिओ तर खूप आमचा असाच चालू झाला, तो खूप बरं वाटला की मला. तू बोल. कोणता होता पहिला व्हिडिओ? असं नॉर्मल डे इन आवर लाईफ टाईप आम्ही काय त्याचं टायटल खातोय दिलेलं, आम्ही. कारण असं डोक्यात काहीच नव्हतं की म्हणजे करायचं कंटेंट डिसाइड नव्हता की काय नाही, करायचं. अजिबात काहीच नाही. नव्हतं. सकाळी उठलो, नाश्ता वाश्ता केला, तर बोललो आता काय करणार. आणि तेव्हा मी जॉब करत होतो, म्हणून असं जॉबच्या व्यतिरिक्त घरी आल्यावर काय काम नव्हतं आम्हाला. तर मग नॉर्मल आपण काहीतरी स्क्रोल करतोय बघतोय, बोलली आपण चालू करायचं, एवढं बोलतो तर मग आपण कधी करणार चालू. मग फोन उचलून डायरेक्ट चालू. आणि मग नंतर कधी, म्हणजे कसं व्हायरल झाला, कसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला? आम्ही युट्यूबवरती पण, युट्यूब आणि इंस्टाग्राम दोघांवरती पण आम्ही इक्वली अपलोड करत होतो. आणि माझं एकच होतं की व्ह्यूज येऊ देत नको येऊ देत काही नाही, आपल्याला कन्सिस्टंट राहायचं. तर आम्हाला लिटरली स्टार्टिंगला 200 व्ह्यूज किंवा असे 100 व्ह्यूज असे येत होते हा युट्यूबवरती. पण इंस्टाग्रामवरती ना आमचे रील्स व्हायरल व्हायला लागले, जे आम्ही स्वतःमध्ये म्हणजे असं रिलेटेबल व्हिडिओज बनवायला लागलो की मी साडी नेसते आणि ह्याचं रिॲक्शन काय आहे, किंवा मी गुढीपाडवा एकत्र साजरा तोच व्हायरल झाला खूप. आणि नंतर मग खूप जास्त. आणि मग ऍक्च्युअल मध्ये नवरा बायकोंमध्ये काय असं तू मेमे होतं, त्याच्यावरती थोडं फनी वे मध्ये आम्ही असे रील्स टाकायला लागलो. आणि एक आहे की फॅन पेजेसने मग काय केलं ना, ते जे होते ना त्यांचं व्लॉग मधले क्लिप्स काढून इंस्टाग्राम वरती टाकत होते. आणि मग लोकांना असं झालं की काय आहे, कुठे हा व्हिडिओ. आणि मग त्याच्याने आमचं युट्यूब पण बूम झालं. आणि मग दोन्ही हँड इन हँड चांगलं चालू. तुम्ही आधी वर्किंग होतात आणि मग तुम्ही सोशल मीडियाकडे, मग आता फुल फ्लेज सोशल मीडिया दोघंही? फुल आधी आम्ही दोघं, आम्ही इन्व्हेस्टमेंट बँक्स मध्ये दोघंही होतो. आमचं फर्स्ट जॉब पासून ते शेवटच्या जॉब पर्यंत सगळं एकत्र होतं. फक्त त्यांनी स्विच केलेलं, मी स्विच केलेलं आणि ही स्विच करणार होती तिकडेच. तर मग त्याच्याऐवजी आम्ही दोघांनी कॉन्टेंट क्रिएशनला डायरेक्ट. आमचं कॉलेज म्हणजे क्लासेस, मग नंतर जॉब सगळं एकत्र सेमच होतं. ओके. सोशल मीडिया म्हणजे आता तुम्ही जे कंटेंट करताय तो एक असा लाईफस्टाईलवरच ठेवलेला आहे की अजून पुढे काही होणार आहे, काय विचार केलाय? हिचा पण एक चॅनल आहे सेपरेट, त्याच्यावरती फॅशन म्हणजे बाकी मेकअप वगैरे, ब्युटी फॅशन, त्याच्यासाठी हिचा एक वेगळा चॅनल आहे. आमच्या दोघांचा जो कपल चॅनल तो आहे. इंस्टाग्रामवर हिचा एक वेगळा, आमचा कपल एक चॅनल आहे. म्हणजे सुरुवात असं आम्ही लाईफस्टाईल वरनं केली होती. आणि नंतर मग मी विचार केला की आता मी कॉन्फिडंट आहे, आता जे मला आधी करायचं होतं फॅशन रिलेटेड व्हिडिओज, त्याला मी आता सुरुवात करते. मग मी माझं चॅनल ओपन केलं. आता आमचा थोडा विचार आहे की यशला इंटरेस्ट आहे कार्स मध्ये किंवा गेमिंग मध्ये, तर बघूया पुढे जाऊन मी लवकर ओपन होईल. पण आपण जसं म्हणतो ना आता की एक जॉब होता, एक सिक्युरिटी होती, मग आता तुम्ही मग त्याच्या सगळ्याचा विचार कसा केला? आणि मग सोशल मीडिया आता फुल फ्लेज पुढे चालू ठेवणार, पुढचं काही प्लॅनिंग वगैरे ते सगळं? आम्ही सोडण्याच्या आधीच भरपूर म्हणजे खूप विचार करायचो. आम्ही जवळजवळ 6-7 महिने आधी तोच विचार करायचो की आपलं होणार कसं आहे पुढे, मग आपण प्लॅनिंग कशी करायची, आपले असले कुठपर्यंत पाहिजे फायनान्स. कारण आम्ही कुठल्याही याच्यात, आम्ही आमच्या युट्यूबमध्ये पण बोलतो, कुठल्याही याच्यात बोलतो की फायनान्स तुमचा बॅकबोन असलाच पाहिजे. आणि तो तुमचा बॅकबोन आहे कुठल्याही गोष्टीसाठी, तुम्ही काही डिसिजन घेता त्यासाठी. तर आम्ही ही आणि मी ही तर खूप जास्त मागे लागायची की आपण ह्याच्याबद्दल बोलूया, आपले बॅलन्सेस किती आहेत, आपण इन्व्हेस्ट कुठे केलंय, आपण काय केलंय. मग त्याचं आम्ही व्यवस्थित एक पुढे किती महिने आपल्याला सॅलरी नाही आली की आपलं कसं होईल ते सगळं आम्ही विचार करून. लोन्स पण असतात डोक्यावरती. तर मग आम्ही असं विचार केला, म्हणजे जॉब सोडायच्या आधी आम्ही 1 वर्षापासून विचार करत होतो की सोशल मीडिया, म्हणजे 1 वर्ष नाही 7 महिने की सोशल मीडियामधनं इतकी अर्निंग होते ह्याच्या आणि मेन म्हणजे काय आहे ना की आम्ही खूप अर्ली एज पासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती. सो ते मला असं वाटतं की खूप मोठा बॅकबोन झाला आम्हाला आत्तासाठी पण,
की बरं झालं की तेव्हा 500 का होईना पण आम्ही करत चालू होतो तरी आणि केलं. त्याच्यामुळे वाढत वाढत मग आम्ही नंतर असं झालं की आम्ही आमचं सिक्युरिटी बनवून ठेवली होती आणि त्यानंतर आणि आम्ही दोघी खूप इंटरेस्टेड आहोत फायनान्स या टॉपिकवरती म्हणून मग आम्ही असं काही डिसिजन घ्यायच्या आधी आमचं खूप कॅल्क्युलेशन्स आणि खूप विचार त्याच्या मागे जातात आणि त्यानंतर मग आम्ही 7-8 महिने घेतले की ओके आता इथून किती कन्सिस्टंट पैसे येत आहेत. कधी कधी सोशल मीडियाचं असं आहे की आज इतके आले उद्या कमी येतील किंवा परवा जास्त येतील असं असतं. ते सगळं नीट बघून विचार करून मग आम्ही डिसिजन घेतला की आपण इथे सोडूया म्हणून, कारण नव्हतं जमत ते दोन्ही एकत्र करा आणि Difficult. कारण ही जायची ऑफिसला तेव्हा बसमध्ये बसून एडिटिंग करायची. 2 मी तास स्वतः गाडी न्यायचं म्हणून मला जमायचं नाही. तर ही बसमध्ये 2 तास जाताना एडिटिंग करणार, येताना कधी जास्त वेळ लागला तर तेव्हा एडिटिंग करत बसणार. मग ते खूप हेक्टिक व्हायला लागलेलं. मग तुम्ही या सगळ्यातून स्वतःसाठी म्हणजे आता आपल्याला जेव्हा आपण कामाला होतो तेव्हा आपल्याला सॅटर्डे संडे सुट्टी मिळेल, यामधून मिळते सुट्टी तुम्हाला? आधी तर डिफिकल्ट होतं पण आमचं असं की आम्ही व्लॉगच असे करायचो की आमचं जे डेली लाईफ आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवतोय. असं वेगळं काही विचार नाही पण असं कधी वाटतं की नाही आज बास झाला, आज कंटेंट नाही, आता आज सुट्टी आपली. वाटतं आता पण कधी कधी असं वाटतं. भरपूर वाटतं पण असं आहे ना की असं वाटतं की आज थोडा रेस्ट करूया. मग आम्ही रेस्ट करायला घेतो, मूवीज वगैरे लावतो. मग एक पॉईंट येतं की अरे रिकामा वाटतंय मग चला चालू करूया. आणि हिला कधी आयडिया आली कुठली की आपण हे करू शकतो ते करू शकतो त्याचा आम्ही त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. म्हणजे असं मेंटली ब्रेक नाहीये कुठे. पण एक आहे की आम्ही असं ठरवलंय लग्नानंतर पासून की 8 वगैरे नंतर ना काम असं करायचं नाहीये. म्हणजे थोडंफार होतच, ट्राय करतो आम्ही पण. हा ते सतत व्हिडिओज वगैरे येत असतात, कॉमेंट्स येत असतात, ते सारखं हो, हात डोक्यात डोक्यात पण असतात, चालतं. तेच पण चालू असं असतं की म्हणून मग फोन बाजूला ठेवून आपण पिक्चर बघूया, मूवी बघूया. म्हणजे टीव्ही आणि तुम्ही असाल, हातात मोबाईल scroll नसेल, करायला काय नसेल तर मग आपण पूर्ण लक्ष आपलं तिकडे, हातात काय आलं की वाजलं लगेच किंवा परत ते बघायला. मग आम्ही मूवीज बघतो. मग रिपीटेड मूवीज जरी असेल तरी, हा, मूवीज चालेल. बघतो आणि एकत्र असा टाइम स्पेंड करतो. मग आता भांडतं कोण दोघांमधले जास्त? भांडतं असं कधी कधी ते तर दिसत नाहीच आम्हाला, पण पडद्याच्या मागे काय होतं? नॉर्मल जसे छोटे आर्ग्युमेंट होतात की अरे हा अँगल का घेतला, मग सॉरी कोण बोलतं? मीच. आय एम कॉन्फिडेंट. मी बोलतो, ही पण बोलते, नाही असं नाही. हा म्हणजे भांडणांपेक्षा आर्ग्युमेंट्स होतात. भांडण ते मला असं वाटतं की 2 वेगळी डोकी आहेत, 2 वेगळे थिंकिंग आहेत. तर आणि मग ते दोघं आपल्या आपल्या विचारावर ठाम, नाही मला हेच पाहिजे, नाही मला हेच पाहिजे. मग त्याच्यात मध्ये कधीतरी होतं की नाही मला नाही करायचं, मग आता मग मला आता मग थोडं 10 मिनिटांनी, कारण करायचं तर आहे करायचं तर आहे. आणि आमचं वागणंच तसं होऊन जातं की मग ते भांडण आम्ही विसरून जातो आणि ते चालू होतं. ठीक आहे, परत आपण टॉपिकवर येऊया, पण त्याआधी एक छोटासा गेम खेळूया. तुम्हाला एकमेकांबद्दल सांगायचंय. यशला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? यशला सर्वात जास्त लोक नसल्याची आजूबाजूला. हो. यशचा ऑन कॅम आणि ऑफ कॅम स्वभावात काय फरक आहे? 0%. उलट ऑफ कॅमेरा तो जास्त मस्तीखोर आहे, जास्त तो असा एकदम हे आहे एन्थू. ओके. यशचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट कंटेंट मध्ये कोणता आहे? त्याचा ह्युमर. तो त्याचमुळे मग ते यश दादा कमेंट्स हो. मध्ये तो नसला की मग त्याच्यावर तुला कमेंट्स येतात खूप. म्हणजे मला असं होतं की खरंच सांगते की यश नसताना तर आता हे सगळं नसतं. ते बॅलन्स आहे, कारण हिने चालू केलं नसतं तर मग माझं आलंच नसतं कॅमेरावर. बरोबर. तसंच आहे, हिचं आणि माझं ते यालाच प्रेम बॅलन्स म्हणतात. करेक्ट. आता तू शिवानीला सर्वात जास्त राग कशावर येतो? माझ्या विसरण्यावर. मी विसरतो गोष्टी छोट्या छोट्या त्याच्यावरती. पण साहजिक आहे, किती वेळ एखाद्यालाच तेच सांगत राहायचं की तू हे विसरलंय म्हणून. शिवानीला शूट नसताना काय करायला जास्त आवडतं? शूट बद्दल विचार करायला हवा की आपण ह्याचं कसं करू शकतो, हे कसं करू. कामच 24 तास डोक्यात. तिचा सर्वात फेवरेट कंटेंट टाईप कोणता आहे? तिचं आता आमचा कपल ब्लॉग पण आहे आणि तिचा फॅशन पण आहे. तुला माहिती असलं पाहिजे कंटेंट कारण की मी नेहमी लावते, तू बोलते नको. अरे हा, तिचं ते कुठं त्याचं नाव विसरलो मी व्हिडिओचं, ते तू लावून बसते ते. यश मला मेकअप व्हिडिओ मेकअप तर तू बनवते पण तसं, म्हणजे कोण कुठला मेकअप वापरते, कसं वापरते, काय नवीन आहे त्याच्याबद्दलची बघ. बघितलं. आणि तू मला काय बोलत होतास मला माहिती, मला स्टोरी टेलिंग वाले व्हिडिओ. स्टोरी टेलिंग वाले. हा, स्टोरी टेलिंग वाले की स्टोरी टेलिंग पण Yes. मलातलं ओळखलं. बघितलं. तिचं उत्तर तिने दिलं. नाही पण मी सांगितलं ना तुला, दिशा दिली मी. ओके. आता दोघांसाठी मिळून तुमच्यातल्या दोघांमध्ये ड्रामा क्वीन कोण आहे किंवा किंग कोण आहे? आय थिंक हा जास्त आहे. मी जास्त नखरे करतो, पण हिचे पण असतात पण खूप मिनिमल असतात. हिच्या डोक्यात काम एवढं जास्त जागा घेतली कामाने अच्छा. की ती बाकी तिला असं नाही की मला हेच पाहिजे, मला हे करायचंच आहे, ते सगळं ती नाही एवढं. मग ते यश कर. हा, मग त्याची भरपाई मी करून घेईन. सगळं यशवर जबाबदारी सोपव. जे काय करायचं यशने मी फक्त बघणार.
शूट दरम्यान जास्त परफेक्शनिस्ट कोण असतं? शिवानी. मी पण तसं बघायला गेलं की परफेक्शनिस्ट पेक्षा मला जातं हे महत्वाचं आहे. परफेक्शन इतकं नाही आम्ही दोघेही लक्ष देत. म्हणजे परफेक्शनच्या चेज नाही करत, पण माझं असं होतं की हे असं झालं तर जाऊ दे, काय फरक नाही पडत. हा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असं असतं की नाही असंच पाहिजे की तसंच पाहिजे की आपलं नाही, असंच तसंच कधीच नसतं आमचं की एक परफेक्ट असा वे तसं नाही. बनवूया. मग याच्यावरून कधी अशी भांडणं झाली की अरे हे असं याच्यावर झालंय, शक्यतो कारण ते आमचे तसं आयडियाज झालंय. मॅच होतात त्याच्यात, तर याच्यावर शक्यतो अशी भांडणं ओके. नाही. फक्त अँगल पिंगलवर कधी आली तर अँगल वगैरे वरती किंवा हा, ते लाइटिंग खूप वरती मुलींचं ते हो, असतं हो. हाच अँगल की हाच angle आणि पाहिजे. लाइटिंग मुलींना प्रॉपर लागते. मला ते एवढं लाइटिंग वगैरे फरक नाही किंवा पडत. मग कधी कोणता ड्रेस कुठल्या लाइटिंग सोबत जात हो. नाही, मग ते बदला. मग तिकडे थोडं येतं की तू आधीच का नाही हा, डिसाईड करत तू मला सांगायचं ना आता मला परत जाऊन मग बदलत ते बसू. रीलवर एफेक्ट होतं का तुमचं? नाही, कारण ते एवढं सिरियस नाहीच होत. अच्छा. ते आम्ही एवढं अफेक्ट करूच आणि शकत नाही आता मी या पॉइंट वरती आमचे ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर इतके आर्ग्युमेंट झालेत ना या गोष्टींवरती की आता आम्ही पण म्हणजे आम्हाला कळायला लागलंय की हे होणार आहे, कारण की आपण दोघांचे वेगळे विचार आहेत. आता ह्याला मूव्ह ऑन करूया, हो. नाहीतर काम हॅम्पर होईल. आधी असं झालं की आम्ही चांगला चांगला इव्हेंट सोडून दिले बिकॉज आर्ग्युमेंट झाले. हो. की अरे मग आता आम्ही ते ग्रो झालोय त्याच्यासोबत की ओके ह्याला आपण आणि ते इम्पॉर्टन्स त्याच्यात नाही तसंच द्यायचा. होतं की तुम्ही हळूहळू करत बसाल तर तुम्हाला माहिती आहे एकदा पुढे सवय काय होऊन होणार. जाते. हा. सेकंड लास्ट रिलेशनशिप मध्ये आपण झालंच ते सॉरी कोण म्हणतं यश पण एकदाही नाही भरपूर वेळा बोलली ती, बोलली? पण जर ती 10 वेळा बोलली तर मग मी 20 वेळा बोललो असं. आणि लास्ट दोघांची क्रेझिएस्ट थिंग कुठली जी तुम्हाला लक्षात राहिलेली आहे? क्रेझिएस्ट थिंग ह्याच्याबद्दल क्रेझिएस्ट थिंग मला तर हीच वाटते, जेव्हा म्हणजे आमचं रिलेशनशिप वगैरे चालू होतं, काहीही असू दे, हा सगळ्यामध्ये खूप फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करायचा. म्हणजे मी असं बघितलं नाही की हा कोणता तरी मुलगा जाऊन सांगतो की मी आज या मुलीला जाऊन प्रपोज करणार आहे, मी आज या मुलीला जाऊन प्रपोज केलंय. सो ते मला क्रेझी वाटलं माझ्या हिशोबाने की मी असं कधी बघितलं नव्हतं. क्रेझी आता हिचं जेव्हा मी त्या गाडीतून घरी येत होतो, मी कोणाकडे तरी रिलेटिव्ह कडे गेलेलो आणि आमचं असं झालंच ठरलंच नव्हतं की आता लग्नाचं बोलूया, म्हणजे बोलायचो पण घरी सांगणार ही, ते मला वाटलं नव्हतं ही सांगेल. म्हणून मी तेव्हा पण शॉक झालेलो की जेव्हा हिच्या मम्मीशी मी बोललो आणि हिने सांगितलं मम्मीला आणि मम्मी बोलली की तुझ्याशीच लग्न करणार आहे, तर ते माझ्यासाठी एकदम हे होतं की अरे झालंय आता. मला ते वाटतं क्रेझी आमचे घरचे होते की त्यांना काही हा, तर chill मी होते एकदम. कधीच कुठल्याच गोष्टीसाठी मला पण कधी, मी आता पण जाताना मला कधीच असं वाटत नाही की हे लोक मला म्हणजे माझ्या मुलीचा नवरा म्हणून मला कधीच नाही बघितलं. तर माझ्यासाठी असं की आमचं एवढं इंटरॅक्शन नाहीये तरी पण मला एवढं इन्व्हॉल्व्ह करून ठेवलं त्यांनी, ते मला बरं वाटतं. ऍक्च्युली खूप अमेझिंग आहे ते. मग आता आपला गेम संपलेला आहे, बॅक टू द पुन्हा पॉइंट. आता जसं की आपण पाहतोय की सोशल मीडियावर रील लाईफ आणि रिअल लाईफ वेगळी असते, तर तुमच्या लेखी प्रेमाची भाषा काय तुम्ही सांगू इच्छिता? अंडरस्टँडिंग एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि इंटेंट समोरच्याचा जर तुम्हाला माहिती असेल तर ऍक्ट थोडासा चुकला असेल पण त्याचं इंटेंट चांगलं आहे हे तुमच्या दोघांना माहिती आहे, तर मग ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कधी कधी असं होतं ना की समोरचा काहीतरी बोलतो रूढ, पण त्याच्या मागे त्याचं इंटेन्शन चांगलं असतं आपल्यासाठी, तर ते कधी कधी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रस्ट आणि समोरच्या सोबत सगळ्या गोष्टी बोलणं, इमोशन्सना व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. त्याला समोरच्याला कळलं पाहिजे की आपण काय फील करतोय. राग तर राग, प्रेम तर प्रेम, पण कम्युनिकेशन असलं पाहिजे. दोन गोष्टी. हा, तुम्हाला दोघांनाही असं कधी वाटलं की नाही हेच आम्ही दोघं एकमेकांना बरोबर आहोत आणि आता मला याच्याशी लग्न करायचंय किंवा मला हिच्याशीच लग्न करायचंय, बाकी आता काही नाही, असं कधी ही मुवमेंट कधी आली? माझं तर स्टार्टलाच झालेलं की मला करायचं भेटला तेव्हा. म्हणजे जेव्हा असं ट्रान्झिशन, कारण आमची मैत्री एवढी स्ट्रॉंग होती Okay. ही इंट्रोड असल्यामुळे हिचं मेल फ्रेंड अशी जास्त कोणाशी ही ओपनली बोलायची माझे नाही. खूप असे मग कमीच तुम्ही friends कसं होते. काय? ते खूप माझं खूप हे आहे त्याच्यामध्ये तपश्चर्या. तपश्चर्या की मी कसं हिच्याशी बोलायला लागलो, कसं आमचं बोलणं चालू झालं. ऐकायला आवडेल सगळ्यांनाच. नॉर्मल आम्ही मित्र एकाबद्दल बोलायला लागलो, हा दुसऱ्याबद्दल म्हणजे बोलायचं. आणि कसं हा ना आम्ही काहीतरी असं करत असू ना, हा मॅमला आमचं नाव सांगायचं, मग माझं असं व्हायचं की काय करतोय तू हे असं, मग तिकडनं हळूहळू बोलणं चालू ते झालं. सतत मी हिला पोक करतच राहायचं. अच्छा. काहीतरी बोलायचं, मला बोलायचंच आहे तुझ्याशी, मला बोलायचंच आणि आहे. मग किती असं वेळ नाही बोलणार तू. आणि एक मला आठवतंय की एक दिवस या सगळ्या मुलांनी डिसाईड केलं की क्लासला बंक करायचं, आणि आम्ही राहिलो 2 मुली आणि आम्ही दोघी जाणार, तर मग क्लास चालू राहणार, तर हा आला मला बोलायला नाही तू पण बंक कर, तुम्ही गेलात तर असं. मग आज छोट्या छोट्या गोष्टींमधनं मग झालं सुरू. ओपन झालो आम्ही. मग ह्याच्या त्याच्याबद्दल फोनवर बोलणं की अरे हे झालं क्लासमध्ये आज, तसं झालं, ही नाही आली तर हिला फोन करून सांगायचं. मग तसं आम्ही एकमेकांच्या लाईफ मध्येच घुसत आणि याला नोट्स देणं नोट्स देणं, कधी कधी. मग हळूहळू बोलणं
खूप स्ट्रॉंग झाली फ्रेंडशिप आपली तेव्हा. आणि मग नंतर लग्न Direct- मग हे सगळं direct प्रवास लग्न, सुरू yes. झाला. आणि म्हणजे मला असं होतं ना की जेव्हा मी रिलेशनशिप, माझा थॉटच असा होता की जर मी रिलेशनशिप मध्ये जाते तर दिस हॅज टू एंड विथ मॅरेज. करेक्ट. माझा पण तेव्हा असं तसं काय हे नव्हतं. आणि मी माझ्या फ्रेंड्सना पण बोलायचे की ओके सोडलं तर हा सोडेल, मी तरी सोडणार नाही. नाहीये, बघू पुढचं पुढे काय ते. आणि त्याचं पण तेच होतं आणि मग ते मॅच झालं आणि झालं झालं. लग्न. तुम्ही जेव्हा जॉब सोडले तेव्हा पूर्ण फुल फ्लेज सोशल मीडिया करणं हो. ठरवलं. तुमच्या घरच्यांची तेव्हा काय रिॲक्शन होते की आता एक असतं ना की आता जॉब सोडून याच्यामध्ये तू हे करणार आहे, टाइमपास करणार आहे, किंवा त्यांना काही एवढं कल्पना नसते या सगळ्याबद्दल. माझे मग तेव्हा पप्पा- कसं तुम्ही हे माझे केलं? पप्पा खूप शॉक झाले असे. ते एकदम काय तुम्ही, आणि आम्हाला चांगला जॉब होता असा, लोकांची ड्रीम कंपनी असते ती आमची Yes. जॉब Company. होता. पण असं होतं ना की आम्ही तिकडेही तेवढं लक्ष देऊ शकत नव्हतो एका पॉइंटला, आणि मग ते अनफेअर होणार तिकडे पण आणि इथे पण, बिकॉज इथे पण आमचा वेळ नव्हता जात. म्हणून विचार केला की काहीतरी एक चूज करावं लागेल. मग आम्ही हे चूज केलं आणि पप्पांना तसं समजवलं की असं असं आहे इथे आम्ही पण इतकं खूप earn करू लवकर त्यांना हे झालं की शॉक लागणार साहजिक आहे. कारण कोणतरी बोलते की, आणि आधीच्या टाइमात लोकांना असं की मला Job जॉब म्हणजे सगळंच म्हणजे आहे. सर्वस्व आहे. जॉब होतोय तुमचा, तुम्हाला रेग्युलर मंथली पैसे येत आहेत, तेच तुमचं ऍक्च्युअल मोटिव्ह असलं पाहिजे. पण ह्याच्या पप्पांना पण तसं होतं. पण नंतर जेव्हा त्यांनी हिला बघितलेलं आहे की काम किती मनानी करते, किती त्याच्यात सिरियसली ते सगळं घेऊन बसलीये, तर त्यांना कॉन्फिडन्स होता आमच्या दोघांवर. तर ते एवढा वेळ त्यांनी धरून नाही बसले. फॅमिली फुल सपोर्टिव्ह. फुल माझी सपोर्ट होता. मम्मी तर फुल तिला माहिती होती, मस्त त्यांचं- आता तुमच्या मला सोबत असं फिरू वाटतं शकते. आता काकू पण चालू करतील YouTube. ती हळूहळू आमच्यासोबत अशी व्हिडिओज वगैरे मध्ये येते. तिला आवडतं खूप. आवडतं. ती मागून बघायला पण तिला खूप आवडतं. ओके. आता तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं दिसतात, हिच्या घरची फॅमिली दिसते. तुम्ही बरेच व्हिडिओ केलेले आहात याच्यावर, बट काही व्हिडिओमध्ये लोक विचारतात, अजूनही मलाही भरपूर जणांनी, जेव्हा मी सांगितलं शिवानी आणि यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तर तुझे आई बाबा दिसत नाहीत, तर थोडंसं त्यांच्याबद्दल. माझे तर हे तर मला आता पण काल परवाच मी एक मेसेज बघले की तुझे आई वडील दिसतात, ह्याचे का नाही दिसत. आधी तर असं यायचं की तुम्ही तुमच्या ह्याच्या आई वडिलांना सोडून एकटे राहतायत का, काय काय अझम्पशन्स असे लावून लोक ठेवले होते. लावलेले. म्हणून आम्ही 2-3 व्हिडिओ बनवले की असे अझ्युम करू नका. हा, मग मी तेव्हा माझे 2020 ला आणि 21 ला माझी आई आणि माझे वडील वारले. तर मग त्याच्यानंतर आम्ही, आणि त्यांना माहिती होतं की आमचं कसं आहे, आमचं लग्न होणार आहे, सगळं त्यांना माहिती होतं. शेवटी पण त्यांना माहिती होतं की आता चेंज नको करू, असं मला त्यांनी हे केलेलं. तेव्हा म्हणजे नॉर्मल आमचं रिलेशन पण खूप घरच्यांचं खूप एकदम कॅज्युअल फ्रेंडली, आधीपासूनचं, हा खूप फ्रेंडली होतं. त्यांना माहिती होतं मी हिच्याशी लग्न करणार. तर मग तसं आता लोकांना माहित नसतं, कारण कोणतरी आता माझी आजपासून व्हिडिओ चालू करताय बघायला, त्याला माहित नाही की माझ्या मग त्यांचं वडिलांचं पण क्वेश्चन हा व्हॅलिड आहे की जर तू हिचे आई वडील दिसत आहेत, कुठल्या तरी दुसऱ्या घरी जाऊन आपण हिच्या आई वडिलांना घेतो, तर तुमचे का नाही दिसत आहेत, तुझे का नाही दिसत आहेत. मग काहींना माहित नाही, तर मग काहींना आम्ही असं कॉमेंट करून सांगतो बाबा की असं असं आहे, दिसू नाही शकणार, असं म्हणजे नॉर्मल. बरोबर. पण आम्ही आता ते क्लिअर केलं. आधी आम्ही नव्हतं सांगत, कारण की तेव्हा आम्ही एवढे ओपन नव्हतं, एवढं कम्फर्टेबल नव्हतं, सुरुवातच होती. पण नंतर मग आम्ही झालो की खूपच कॉमेंट्स येतात, तर आपण बोललो पाहिजे, बिकॉज त्यांना आपण लाईफस्टाईल दाखवतोय, डेली काय घरात होतंय ते दाखवतोय, तर मग ते त्याबद्दल पण बोललं पाहिजे, कारण मग नंतर लोक खूप काही विचार करू शकतात, पण त्यांना आधीच सांगावं की असं असं आहे. आणि असं भरपूर वेळा होऊ शकतं की पुढे पण मला कोणतरी विचारेल की तुझं का नाही येत, कारण त्यांनी आधीचे व्हिडिओ नाही बघितलेले. मग तेव्हा आपलं सांगण्याला काय प्रॉब्लेम मला असं वाटत नाही. ओके. तर कळालंच असेल की का नाहीये, त्यांचे व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला सगळी माहिती सगळे पहिल्यापासून व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं चांगलं होईल. पुन्हा व्ह्यूज वाढतील. अच्छा, तुम्ही आता जे नवीन इन्फ्लुएन्सर होऊ पाहतायत कपल्स, पुन्हा म्हणजे तेही तुम्हाला इन्फ्लुएन्स होत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कसं चालू केलं पाहिजे, कसं कॉन्फिडन्स ग्रो केला पाहिजे, त्यांना पण तुमच्या सारखं व्हायचं? कारण मी कमेंट्स खूप पाहिल्या की मला यश दादा सारखाच नवरा पाहिजे, मला शिवानी ताई सारखीच जे पार्टनर पाहिजे, तर त्याबद्दल तुम्हाला त्यांना काय इन्फ्लुएन्स करायचंय? चालू करायचं जर तुम्हाला असेल, तुम्हाला वाटते की माझी केमिस्ट्री पण आपण दाखवली पाहिजे, युट्यूबवर टाकली पाहिजे, तर चालू करणं पहिले स्टार्ट करा. कारण आमचं जसं चालू झालं, आम्हाला माहितीच नव्हतं आमचं युट्यूबचं काय होणार. आम्हाला खूप टाइमपर्यंत 200, 500, 1000 इथपर्यंत व्ह्यूज येत होते, आणि आम्हाला तसं होतं की वाव 500 लोक आपल्याला चूज करतायत बघायला. तर मग तुम्ही पण तसं चालू करून बघा, तुम्हाला कळेल की नेमकं तुमच्या चॅनलवर काय चालतंय, काय नाही चालत आहे. मग तुम्ही त्याच्याप्रमाणे वागू शकता, पण केलं पाहिजे चालू. आणि मला असं वाटतं की हे नाही बघितलं पाहिजे की कोणी की लोक काय बोलतील, घरचे काय बोलतील, बिकॉज ॲज अ न्यू कपल कधी कधी असं होतं की विचार येतो डोक्यात की घरचे काय बोलतील, आपण ही व्हिडिओ नको टाकायला. म्हणजे बेसिक त्यांचा रिस्पेक्ट ठेवून तशी व्हिडिओ करून टाकू शकतात, पण स्वतःला मागे नका, कोणत्या गोष्टीमुळे मागे नका ठेवू की माझ्याकडे चांगला कॅमेरा नाहीये
किंवा माईक नाहीये किंवा लोक काय म्हणतील, तुम्ही तुमचं टाका आणि हळूहळू तुम्हाला तुमचं कळेल आणि तसे तुम्ही ग्रो व्हाल. आणि सगळ्यांची एक युनिकनेस बघायला लोकांना आवडेल. आता आम्ही आहोत, आम्हाला इन्फ्लुएन्स होऊन जर अजून कपल बघत असतील, आणि मी बघितलेत आता नवीन नवीन कपल चॅनल वगैरे ओपन झाले, पण ते त्यांचा युनिकनेस ठेवतात आणि ते बघायला जास्त आवडतं. मग हेच आहे की मागे नका ठेवू स्वतःला, चालू करा. हा, मग डाऊट नका करू स्वतःला, चालू केलं की तुम्हाला कळेल की चालू तुमचं करा. आता तुमच्या इन्फ्लुएन्सर्सने सांगितले चालू करा. आणि एक अजून म्हणजे चालू केलं म्हणजे काय काय असतं की मी कॉलेज माझं संपलंय, ग्रॅज्युएशन संपलंय, मी डायरेक्ट हे ऍज अ करिअर नाही. पण तसं तुम्ही डायरेक्ट नका करू, कारण आम्ही तसं डायरेक्ट नव्हतं केलं. स्टार्टला आमचं असं नव्हतं की मी हे करिअर म्हणून बघतोय. आमचा जॉब, आमचं एज्युकेशन कम्प्लीट करून, आमचा जॉब करून व्यवस्थित आमचं पूर्ण प्रॉपर विचार करा, प्लॅन करून मग तुम्ही चालू करू शकता. इन्व्हेस्टमेंट बद्दल पण तुमचं खूप मी ऐकलंय. इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप सगळा विचार केलेला आहे. ऍक्च्युली कोण असं विचार करत नाही आज तरी की पुढचं प्लॅनिंग हे ते, पण जर आता आपण पाहिलं तर गोष्टी बदलत जातात काळानुसार. तर आता सोशल मीडिया जेवढा इम्पॅक्ट तुमचा होतोय सगळीकडे, काही वर्षांनी अजून होईल, तर पुढची प्लॅनिंग तुमची काय असेल? म्हणजे जर तुम्ही यू आर कम्फर्टेबल सांगण्यासाठी, तर काय असेल ती इन्व्हेस्टमेंटच्या? हा, इन्व्हेस्ट तर आमचं नेहमी आम्ही सांगतो की तुम्ही भले आता आमची लाईफस्टाईल चेंज होत असेल, तुमची लाईफस्टाईल चेंज होत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की मी केवढे पैसे कशासाठी काढले पाहिजेत. तर मग तुम्ही थोडे जास्त पैसे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, जर तुमचं फ्लो जास्त असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला जास्त ठेवून तुमचा फ्युचरचा नेहमी विचार केला पाहिजे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे ना नेहमीच म्हणजे आता आपण लोन जरी घेतोय तरी पण मग असं काय काय असतं की इन्शुरन्स इम्पॉर्टंट आहे, टर्म प्लॅन इम्पॉर्टंट आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि असं इन्फॉर्मेशन आपल्याला सगळीकडे मिळतील. जर तुम्ही कोणत्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारलं तोही सांगेल, किंवा युट्यूबवरती इतके व्हिडिओज आहेत तेही सांगतील, किंवा स्वतःहून इन्व्हेस्ट करायचं असेल तर भरपूर असे प्लॅटफॉर्म्स आहेत. मग गोल्ड एक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पण असं करू शकतात. सो कधीही ना असा नका विचार करू की इन्व्हेस्टमेंट उद्या करू. इन्व्हेस्टमेंट आज करा, म्हणजे उद्या तुम्ही नीट राहाल, म्हणजे टेन्शन फ्री राहाल. म्हणून मला असं वाटतं की इन्व्हेस्ट, आता तर असं होतं ना की आधी असं व्हायचं की आमचं जॉबमध्ये थोडे पैसे जेवढे येतात त्याच्यातनं आम्ही थोडेसे साईडला काढायचो की एवढे करू. आता असं होतं की कॉन्टेंट क्रिएशनसाठी आम्हाला अजून पैसे टाकावे पण लागतात, की आता पुढची व्हिडिओ बनवायचे काय, तर मग चॅलेंजसाठी म्हणजे चॅलेंज करतोय तर मग चॅलेंज मध्ये समजा 10,000चा चॅलेंज झाला तर स्वतःहून पण टाकावे लागतात. किंवा आता मी जर काही मेकअपचं करते तर मला परचेस करावे लागतात, रिव्ह्यू करायला की काय, मग पैसे जास्त जातात पण आहेत. पण आमचं एकच आहे, पैसे कितीही गेले, कितीही खर्च झाले, इन्व्हेस्टमेंट थांबायची नाही. आता ते कुठे इन्व्हेस्ट करायचं ते आम्ही असं कोणाला डायरेक्ट सांगत कारण की आम्ही पण आम्ही शिकलो, स्वतः एकदा बघून की मी कुठे करू शकतो, काय नाही करू शकत, त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट थांबवू नका. भले कमी तर कमी एखाद महिना, आता आमचं व्हेरिएबल आहे, आम्हाला माहित नाही आम्हाला या महिन्यात किती पैसे मिळणार आहेत, नाही मिळणार आहेत, तर जेवढे आपल्याला माहिती आहे की एवढं काढून मी सेफ माझं इन्व्हेस्ट करून माझी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो तेवढे करा. पण ते फ्युचरसाठी आपला घरचा कोण फायनान्सियर बॉस आहे? हेच आहे. फायनान्सच्या रिलेटेड मी अजिबात म्हणजे ढवळाढवळ करत नाही, कारण हिला खूप चांगलं येतं. मी इन्व्हेस्ट कधी करायचे, मी इन्व्हेस्ट कुठे करायचे, मी किती गोष्टीला किती खर्च करायचा. मी थोडा असं आहे की अरे हे झालं चल हे करून टाकू, चल हे झालं चल, पण तो बॅलन्सच आहे आमचा तसा. ही कधी असं करेल की मला हे आवडले पण मी घेणार नाही, आणि मला माहिती कधी कधी माझं होतं. आता मी मोठे मोठे खर्च कधी, मुलींना असं असतं ना की अरे डायसन आलाय किंवा असं काही मोठी गोष्ट हवे, मग माझं असं होतं की मला घेताना मी घेऊन टाकते, आणि मग हा असं आहे की हा रोकतच नाही, हा स्वतः पण स्वतःला घ्यायला काय रोकत नाही. मी याला थांबवायला की थांबव, मला कधीतरी थांबव. पण मला माहिती आता ही सतत नाही घेत बसत आणि उगाचच नाही घेत बसत, तर मी तेव्हा उगाचच मध्ये मध्ये नाही करत. तुला आवडते, तुला घ्यायचे, तुला माहितीये फायनान्सेस कसे आपले, कारण हिच्या डोक्यात सही नेहमी असतं जर मी हे घेतलं तर मला 3 दिवसानंतर हा खर्च आहे तर मी कुठून करणार आहे. तर तिला माहिती आहे, फक्त तिला कोणतरी असं बोलणार पाहिजे की अरे घेऊन टाक ना, काय फरक पडतोय, एवढं काय नाही होते, सगळं व्यवस्थित होणार. तर मी तेवढं तिला कधी नाही बोललो. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, प्रेमाचे दिवस सुरू आहेत, केले सेलिब्रेशन चालू तर आहे थोडं थोडं हळूहळू. आणि आम्ही आता म्हणजे व्हॅलेंटाईन्सच्या निमित्त आम्ही विचार केला की थोडंसं डेट वगैरे प्लॅन करूया, थोडं डिनर वगैरे, बिकॉज भरपूर टाइम झाला की आम्ही केलेले आहेत व्हॅलेंटाईन्स. रिलेशनशिप मध्ये तर मला आठवतच नाही आमचा कुठला व्हॅलेंटाईन. आमचं व्हॅलेंटाईन आम्ही मित्रांमध्येच एवढं सरप्राईज तर माझा खूप वीक आहे. मी सरप्राईज मध्ये तिला सरप्राईज मी एकदा ह्याला बोललेली की मला या व्हॅलेंटाईन्सला, आता मी डेट इतके वर्ष केलं होतं की एक पॉईंट आला होता की मला असं झालं की मी बघते माझ्या फ्रेंड्सना हँड रिटन लेटर्स मिळतात, टेडी बेअर्स मिळतात. मी ह्याला बोलली तू या व्हॅलेंटाईन्सला मला काय दिलं नाहीस तर मी बघ मी येणारच नाही, भेटणार पण नाही, कॉल पण नाही उचलणार. मग शेवटी ह्यानी मस्त छान असं ना हार्ट शेपचा मी ते हाताने बनवलं. हाताने जिथे आम्ही क्लासला जायचो तिथे बाजूला एक कॅफे टाईप होता छोटा, तिथे मी बसलो, मी बोललो मी आज क्लासला नाही जाणार, मी हिला काहीतरी बनवून देणार. सगळ्या मित्रांना बसवलं. माझ्याकडे
माझ्याकडे फोटो होता तो, आता मला आणि सगळ्या मित्रांना माझ्यासाठी बनवायला लावले. मित्रांना बनवायला मी लावलं. मस्त बनवलं आणि महिला मग तू काय लिहिलंस? मी लिहिलं सगळं माझं होतं. अच्छा, विचार बाकीचं माझ्या- राहतं माझ्याच लोकांची होती. की एकाला सांगितलं ग्लू आण, एकाला की हे सांगितलं असं काय कापून लिहिलं होतं त्या पत्रात? नॉर्मल असं हात एकदम लहान मुलांसारखं लिहिलं होतं. एकदम की- आम्हाला ऐकायला आवडेल. मला ऍक्च्युली नाही आठवत काय होतं, मला फक्त आठवतं की शिवानी- हार्ट शेपचं काहीतरी कापते. मी रोज बनवलेलं आणि हा, रोज मी रोज पण एक बनवलं. बनवलेलं चार्ट पेपर. आणि त्याच्यावरती लिहिलेलं की मी तुला साधं रोज दिलं तर ते हे का ते- खरं दिलं तर तिला माहित आठवते काय हा होतं ते? म्हणून मी तुला हे आर्टिफिशियल म्हणजे पेपरचं दिले म्हणजे हे तू कायम सोबत ठेवू शकते. हे काय काय फुल फिल्मी फुल Full filmy होतं ते. आणि मी माझ्या मम्मीला पण विचारते मी काय करू का आता, काय देऊ. मग मी तिच्याकडनं पण ती कधी त्याची हे घे माझं परफ्यूम आहे देऊन. मम्मी पण सेम तुझ्यासारखी मजाक. सेम आम्ही सेम एका व्हॅलेंटाईन्सला असं झालं आहे की ह्याच्या मम्मीने परफ्युम्स ऑर्डर केले होते आणि ह्याला सांगितलं हे दे तिला हा. व्हॅलेंटाईन्स मध्ये किंवा बर्थडेला पण हा विसरून जायचा खरं तर आधी आधी माझा मला बर्थडे मम्मीच आठवण करून दे. 12 वाजता ह्याची मम्मी मला कॉल करायची, विश करायची आणि मग ह्याला हलवायची, विश कर झोपलाय तिला, विश कर बोलायची तिला. झोपला इकडे बाजूला असं. तर मग हा तेव्हा ह्यांनी मला दिलं होतं हँड रिटन लेटर. मग टेडी होता त्याच्यासोबत, रोज होतं. टेडी मला नाही I आठवत. think रोज मला ते- एकदम व्यवस्थित आठवत. ते खूप असं लक्षात राहण्यासारखं सरप्राईज होतं व्हॅलेंटाईन्सचं. त्याच्या व्यतिरिक्त मला असं आठवत नाही कधी केलं. ते लक्षात राहावं म्हणून मी बाकी नंतर काय वेगळं केलं नाही की तेच लक्षात राहील तुझ्या कायम. एकच देईल पण ते कायम लक्षात राहील. कायमचं राहील. त्याच्यानंतर पुन्हा आता लग्नानंतर काय? आता हळू आता 2च वर्ष आली ना आणि कामात भरपूर हे. नाही, गेल्या वेळेला तर आमचं लग्नाच्या टाइमलाच हे सगळं होतं. सो तेव्हा व्हॅलेंटाईन्सचं केलंच नाही, आम्ही लग्नातच होतो. आणि गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी ते लग्नामध्ये होतो आम्ही आणि गेल्या वर्षी आमचा जॉबचा विचारात आम्ही होतो. सो व्हॅलेंटाईन्स कधी आला कधी कधी गेला गेला नाही काय- गावाला. काहीच नाही. नाही कळणार या आणि सगळ्या. एवढं नाही केलं, नॉर्मल थोडंसं काहीतरी केलं असेल की पण हा असं घरी- सेलिब्रेट नाही केलं. हा म्हणजे हा ना एवढं लक्षात ठेवतो की स्विगीवरनं काही असं मागवायचं असेल की चला काल teddy मी bear काल मागवलं. रोज काहीतरी जेव्हा चालू येतंय, झालेलं काहीतरी येतंय. आम्ही तेव्हा केरलावरनं आलेलो परत आणि आम्ही खूप थकलेलो म्हणजे एकदम जास्त एक्झर्शन झालेलं आमचं. तर आम्ही घरी गेलो, बसलो शांत आणि एकदम ते आम्ही पडलो. व्हिडिओ मध्ये नाही घेतलं नाही बिकॉज ते घेतलं. खूप रॅन्डम होतं. मी ह्याला बोलले की यश यार मला खूप लो फील होतं. म्हणजे असं होतं की थकलीये, ट्रिपवरनं कंटाळा आला. आलोय, ट्रिपवरनं आल्यानंतर आता व्हिडिओज बनवायचे आहेत वगैरे, मला लो फील होतंय. हा बाहेर गेला आणि मी ह्याला बोलते की यश मी बोलते तुला मला लो फील होतं आणि तू बाहेर का गेलायस. आणि हा बाहेर गेला आणि ऑर्डर केलं आणि मग नंतर मी पडलेली आणि मला असं मागून करतोय आणि मी रोज खाली असा हातात उभा होतो पकडलाय. आम्ही हे आणि मी shoot बाहेर गेलेलो कारण ते गुगल पेचा आवाज येईल टडंग. तर मग हिला कळायला नको काहीतरी मागवलंय म्हणून मी बाहेर मेहनत गेलो, आहे, असं मेहनत मोबाईल झाकून ठेवला जेव्हा आवाज येईल आणि मग नंतर आणून. आणि मी त्याची फक्त स्टोरी टाकली पण ते खूप क्यूट होतं. नाही, Rose Efforts Day ला. speak. हा थोडेसे काय 2 मिनिटं लागतोय, काय फरक पडतोय पण शिवानीला आवडला ना? हो खूप मग तेच आवडला. म्हणून तो असं मध्ये मध्ये करतो सरप्राईज मोठं असं हे. आता लक्षात ठेव. आता लक्षात, आता उद्या जोडी असेल तो लक्षात ठेवेन. अच्छा, आता प्रॉमिस डे वगैरे पण झाला. काय एकमेकांना मग प्रॉमिस केलेलं आहे? आम्ही हेल्दी लाईफस्टाईलचं प्रॉमिस केलंय तसं एकमेकांना. ते असं एकदमच काय रुटीन मध्ये नाही झालंय पण ते पण करू आम्ही हळूहळू. प्रॉमिस आम्ही आधीच एकमेकांना केलं की काहीही झालं सोबतच राहायचंय. हा, ते तर एकदम स्टार्ट पासूनच त्याला काय हे नाही. पुन्हा एक छोटा रॅपिड फायर खेळूया. रोमॅन्टिक रील कोणाची आयडिया? माझी. शिया. कॉमेडी रील? माझी. फॉलोअर्स साठी जास्त वेळ कोण देतं? हा कंटेंट मधून ब्रेक हवा असतो तेव्हा कोण आधी सांगतं? मी. आता आम्हाला तुम्हाला याच रोलमध्ये पाहायचं आहे. नवनवीन अजून काही तुम्ही घेऊन येणार आहात मनोरंजन करण्यासाठी, ते तर आहेच, पण वेगळा काही कंटेंट आम्हाला पाहायला मिळणार आहे का? तसं आता हळूहळू आम्ही विचार करतोय की ट्रॅव्हलचा कुठला तरी एक चांगला, कारण आम्हाला त्याच्यावर रिस्पॉन्स चांगला मिळतो की आम्ही ऍज अ कपल आम्ही कुठेतरी कसे दिसू, काय करू, असं भरपूर विचार आहे पण खूप वेग आहे आता तो. असं एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड नाही केलंय पण काहीतरी करू. आणि आम्ही जेव्हा आता रिसेंटली एवढे फिरलो ना तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये येत होते की तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळतंय की कुठे काय. तर ट्रॅव्हल इज समथिंग वी आर प्लॅनिंग फॉर आणि ह्याचं ऑफकोर्स ह्याचं स्वतःचं काहीतरी आम्ही विचार करतोय पण थोडंसं सगळं अजून विचार टाकावा लागेल. सेटल झालं एक एक पण करून. ट्रॅव्हल इज हा, ते आम्ही आम्हाला दोघांनाही आवडेल भरपूर पुढे करायला. तुमची खूप ज्या रील्स पाहिलेल्या आहेत वेडे झालेली आहेत लोक, खूप म्हणजे तुफान व्हायरल होतात रील्स. एक 11-10 मिलियन वगैरे व्ह्यूज गेलेले आहेत सगळ्यांनाच. तर तुम्ही असेच खूप पुढे जा. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून ABP माझामध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात आणि असेच कंटेंट करत राहा. आम्हाला देखील तुम्हाला असंच पाहायला आवडेल. पुन्हा एकदा तुमचे Thank you खूप so much. आभार, तुम्ही ABP माझाला वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू. तुम्ही बोलायला खूप बरं वाटलं तुमची गप्पा आणि हे बघून तर स्पेशली अजून बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.